नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून SSC GDचे पेपर विश्लेषण पाहत आहोत। या अगोदर आपण जवळपास 34 ते 35 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। प्लेलिस्ट चेक करा। प्लेलिस्टमध्ये पूर्ण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलेले व्हिडिओ आहेत। ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे। तसेच मित्रांनो, या सिरीजसाठी तुमचा खूप छान असा प्रतिसाद भेटत आहे, त्याबद्दल सुरुवातीला मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते। मित्रांनो, आज आपण SSC GDचा 2 फेब्रुवारी 2023 शिफ्ट 2 मध्ये जो पेपर झालेला होता तो पाहणार आहोत। आणि मी तुम्हाला रिझनिंगचे 2 आणि मॅथ्सचे 2 असे प्रत्येकी 2-2 क्वेश्चन होमवर्कसाठी देत असते, जेणेकरून मलाही समजेल की तुम्ही अभ्यास करत आहात, व्हिडिओ नीट पाहत आहात की नाही। कमेंटमध्ये त्याचे आन्सर मला तुम्ही सांगायचे आहेत। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि पहिला प्रश्न आहे, प्लास्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक नाव काय आहे? तर प्लास्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक नाव आहे कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट। यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेमध्ये डॅश डॅश वर्षाचा कालावधी विचारात घेतला जातो? तर 1 वर्षाचा कालावधी विचारात घेतला जातो। नोव्हेंबर 2022 पर्यंत भव्य बिश्नोई, जे नोव्हेंबर 2022 मध्ये आदमपूर हरियाणातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले, ते डॅश डॅश राजकीय पक्षाचे होते? तर ते होते भारतीय जनता पार्टी पक्षाचे। यानंतर ऑलिम्पियन नीरज चोप्राने 2020 ऑलिम्पिक खेळामध्ये डॅश डॅश अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले आहे? तर ते 87.58 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले आहे। त्यानंतर जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना सुधारणा विधेयक 2021 रोजी राज्यसभेत सादर करण्यात आले होते? तर ते सादर करण्यात आले होते 4 फेब्रुवारी 2021 रोजी। यानंतर जून 2022 मध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDTचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नितीन गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाला 2012 मध्ये केरळ राज्य कथकली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर कलामंडलम वसु पिशारोडी यांना 2012 मध्ये केरळ राज्य कथकली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। मित्रांनो, आपण नृत्य प्रकार, त्याच्याशी संबंधित असणारे जे व्यक्ती आहेत, या संबंधीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चेक करा, तुम्हाला नक्की भेटून जाईल। यानंतर पुढील प्रश्न आहे, अशोकाने आपल्या शिलालेखात राजा झाल्यानंतर डॅश डॅश नंतर कलिंगावर विजय संपादन केल्याचा उल्लेख केला आहे? तर तो 8 वर्षानंतर कलिंगावर विजय संपादन केल्याचा उल्लेख केला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, भारताची शेवटची पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणती होती? तर भारताची शेवटची पंचवार्षिक जी योजना होती ती 12वी होती। मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही जर निरीक्षण केलात, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ना एक प्रश्न या पंचवार्षिक योजनेवरती बघायला मिळेल। त्यापासून पहिलीपासून ज्या शेवटच्या 12 पंचवार्षिक योजना आहेत, त्या पूर्ण योजनेचा तुम्ही अभ्यास करा। त्या योजनेमध्ये कशाला महत्त्व देण्यात गेलं, त्यांचा काळ आणि कोणाच्या काळात झाली, या 3 गोष्टीवर फोकस करा, जेणेकरून तुमचे हातचे मार्क जाणार नाहीत। त्यानंतर डॅश डॅश हे एक पीक आहे जे अन्न आणि चारा दोन्ही म्हणून वापरले जाते। हे खरीप पीक 21° ते 27° आणि जुनी गाळाची मातीत चांगले वाढते। तर मका हे पीक आहे ते। यानंतर खालीलपैकी कोणता पर्यावरणीय घटक नाही जो वातावरणातून पोषक द्रव्ये सोडवण्याचे दर ठरवतो? तर लोकसंख्या हा पर्यावरणीय घटक नाही जो वातावरणातून पोषक द्रव्ये सोडवण्याचा दर ठरवतो। 2021च्या नीती आयोगाच्या अहवालानुसार ग्रामीण भारताची दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या किती टक्के आहे? तर ती लोकसंख्या आहे 32.75%। यानंतर पुढील प्रश्न, 1919 मध्ये गांधीजींनी डॅश डॅशच्या निषेधार्थ सत्याग्रहाची हाक दिली? तर रौलट कायद्याच्या निषेधार्थ सत्याग्रहाची हाक दिली। नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ती पटियाला या शहरामध्ये आहे। मूलभूत अधिकाराची संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली? तर ती युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
याकडून घेण्यात आलेली आहे. तर तुम्ही जे आपली राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून काय घेण्यात आलेलं आहे हा पण पॉईंट क्लिअर करून ठेवा. यावरही प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न बघायला मिळतो. यानंतर रक्षाबंधन भाऊ आणि बहिणींच्या नात्यातील भावनिकता व्यक्त करणारा सण 2022 होणार आहे. हा डॅश डॅश महिन्यात साजरा केला जातो. तर तो साजरा केला जातो ऑगस्ट महिन्यामध्ये, तुम्हा सर्वांनाच माहिती असेल. त्यानंतर किरकोळ विक्रेत्यासाठी गोदामात स्टॉक ठेवतो जेणेकरून किरकोळ विक्रेत्यांना गरज पडल्यास त्यांना वस्तू उपलब्ध करून देता येतील. तर या प्रश्नाचं उत्तर आहे घाऊक विक्रेता जो असतो तो किरकोळ विक्रेत्यासाठी गोदामामध्ये स्टॉक ठेवतो जेणेकरून किरकोळ विक्रेत्यांना गरज पडल्यास त्यांना वस्तू उपलब्ध करून देता येतील. त्यानंतर राज्याचे महाधिवक्ता यांची नियुक्ती डॅश डॅशद्वारे केली जाते. तर राज्यपालाद्वारे केली जाते महाधिवक्ता यांची नियुक्ती. यानंतर पुढील प्रश्न आहे गंगा नदी कोणाला जाऊन मिळते. तर गंगा नदी जी आहे ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. यानंतर खालीलपैकी कोणती लोकनृत्य शैली हरियाणा राज्याशी संबंधित नाही म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी रौफ जे आहे ते हरियाणा राज्याशी संबंधित नाही. रौफ हे कुठलं आहे तर जम्मू काश्मीरचं आहे. यानंतर पुढील प्रश्न सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञानावरील आपण प्रश्न पाहणार आहोत. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की रिझनिंगचे 2 क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क असणार आहेत. तर हा 1 नंबरचा प्रश्न तुम्ही होमवर्कसाठी घ्या. त्यानंतर खाली 3 विधाने दिली आहेत ज्यानंतर 3 निष्कर्ष 1, 2 आणि 3 आहेत. दिलेली विधाने सत्य माना जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळे दिसत असतील. खालीलपैकी कोणता निष्कर्ष बरोबर आहेत ते ठरवा म्हटलेलं आहे. तर हे ठरवत असताना पहिलं विधान आहे की सर्व सफरचंद केळी आहेत. सर्व हे सफरचंद काय आहेत केळी आहेत. सर्व सफरचंद केळी आहेत. सर्व द्राक्षे केळी आहेत म्हटलेलं आहे. सर्व द्राक्षे केळी आहेत म्हणजे केळीच्या मध्येच द्राक्षे पण येणार आहेत. आपण या ठिकाणी छोटा गोल घेऊया. या ठिकाणी आपण द्राक्षे घेऊया. हे सर्व द्राक्षे पण काय येणार केळीमध्ये येणार. त्यानंतर सर्व केळी बटाटे आहेत. सर्व केळी काय आहेत बटाटे आहेत म्हटलेलं आहे. हा मोठा गोल येणार. अशा प्रकारची डायग्राम आपली बनणार आहे. निष्कर्ष पाहूया. सर्व सफरचंद बटाटे आहेत. सर्व सफरचंद बटाटे आहेत का तर हो आहेत म्हणजे निष्कर्ष 1 बरोबर आहे. सर्व द्राक्षे बटाटे आहेत. सर्व द्राक्षे बटाटे आहेत का तर हो आहेत. काही द्राक्षे केळी आहेत. आता द्राक्षाचा हा पूर्ण भाग केळीमध्ये आहे म्हणजेच काय सर्व द्राक्षे केळी येणार आहेत. सर्व द्राक्षे केळी येणार आहेत. काही येणार आहेत का नाही. पण मित्रांनो उत्तर दिलेलं आहे सर्व निष्कर्ष अनुसरण करतात. माझं उत्तर आहे फक्त निष्कर्ष 1 आणि 2 अनुसरण करतात. कारण वरच दिलेलं आहे की सर्व द्राक्षे केळी आहेत विधानामध्ये दिलेलं आहे आणि इथं दिलेलं आहे निष्कर्षामध्ये की काही द्राक्षे केळी आहेत. माझं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आणि उत्तर तालिकेमध्ये दिलेलं आहे 2 नंबर. तुमचं काय उत्तर येते ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. यानंतर पुढील प्रश्न आहे इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर सुरुवातीला 2 नंबरचा शब्द येणार आहे म्हणजे 2 चेक करण्याची गरज आहे का नाही तर ग्रेट हा शब्द सुरुवातीला येणार आहे. त्यानंतर GREAT आहे म्हणजे 5 नंबरचा शब्द सुरुवातीला येणार GREAT. GRA नंतर काय येतं ई येतं. त्यानंतर काय आहे ग्रेट नंतर 2 आणि 5 कुठल्या ठिकाणी आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्ही पाहू शकता की 2 आणि 5 आहे. त्यानंतर 1 नंबरचा शब्द आहे ग्रीन. त्यानंतर 3 नंबरचा येणार ग्रीट आणि शेवटी येणार ग्रूम. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे हे सोडवायचं असतं. अतिशय सोपं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही GR पाहिलेलं आहे. 3ऱ्या नंबरच्या अल्फाबेटप्रमाणे तुम्ही क्रम काढू शकता की ए अगोदर येणार त्यानंतर ई येणार त्यानंतर काय इथं आर आहे आणि इथं आर आहे परत आर नंतर डबल ई या ठिकाणी आहे डबल ई या ठिकाणी आहे मग इथं एन आहे तिच्या अगोदर एन येतं
आणि शेवटला यम. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवता येतो. आणि हातचे मार्क्स आहेत ह्या हातचे मार्क्स गेल्यानंतर तुम्ही खूप खाली येणार, त्याच्यामुळे हे प्रश्न चुकवू नका, जे की सोपे आहेत अतिशय. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील समीकरणाचा समतोल साधण्यासाठी पर्यायामध्ये दिलेल्या कोणत्या दोन संख्यांची अदलाबदल करणे आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बदल करणार आहोत 2 आणि 7 मध्ये. तर 2 आणि 7 मध्ये बदल करत असताना कशा प्रकारे तयार होईल, 72 भागाकारामध्ये 2, ज्या ठिकाणी 7 आहे त्या ठिकाणी 2 घ्या, वजा काय येणार आहे, वजा जिथं 2 आहे, सॉरी 2च्या ठिकाणी 7 घ्यायचं आहे. आपण घेऊया 2 आणि 4, कारण 2 आणि 7 घेतल्यानंतर आपलं उत्तर येणार नाही आहे. ऑप्शन नंबर 3 घेऊया. 77 भागाकारामध्ये 7 वजा 2च्या ठिकाणी 4 घेऊया, गुणाकारामध्ये 3 अधिक 3 बरोबर 4च्या ठिकाणी काय यायला हवं, 2 यायला हवं. आता 7ने 77ला भाग दिला तर येणार आहे 11, वजा या 4 गुणाकारामध्ये 3 करा, किती येणार आहे 12, अधिक 3 करा बरोबर किती यायला हवं 2. आता 11 वजा 12 हे किती येणार, वजा 1, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह, आणि अधिक 3 बरोबर काय येणार 2. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात की प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये बैठक व्यवस्थेवरचे हमखास 2 प्रश्न आलेले आहेत. आता हा प्रश्न थोडासा किचकट आहे, काळजीपूर्वक पहा. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याचं सोल्युशन सांगणार आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना जसं जसं वाक्य दिलेलं आहे त्या पद्धतीने डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. पेपरमध्ये पूर्ण प्रश्न वाचून त्यानंतर डायग्राम काढू नका, कारण त्याच्यामध्ये तुमचा खूप वेळ वाया जाणार आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला प्रश्न एक एक लाईन वाचत चला आणि त्यानुसार डायग्राम काढत चला. कीर्ती, सुमन, शुभ, कनक, परी, चारू, श्लोक आणि शिवी एका चौकोनी टेबलाभोवती बसलेले आहेत. आता चौकोनी टेबलाभोवती बसलेले आहेत, हा मी चौकोनी टेबल घेतला. या ठिकाणी काही कोपऱ्यावर बसलेले आहेत आणि काही मध्यभागी बसलेले आहेत. मग कोपऱ्यावर काही बसलेले आहेत, काही मध्यभागी बसलेले आहेत. अशा पद्धतीनं हे मध्यभागी काही बसतील. आणि काय म्हटलेलं आहे की टेबलाच्या मध्यभागाच्या दिशेने तोंड करून बसलेले आहेत आणि त्यापैकी काही कोपऱ्यावर बसलेले आहेत, तर काही बाजूच्या मध्यभागी बसलेले आहेत. आता वाचताना काळजीपूर्वक वाचायचं. कधी कधी तुम्हाला हे बाहेरच्या बाजूने बघतात असं पण दिलेलं असतं, तर हे जे आहेत हे मध्याकडे बघत आहेत अशा पद्धतीनं. हे अशा पद्धतीने यांची तोंडे आहेत या साईडला, कारण उजवा डावा हात समजण्यास तुम्हाला सोपं जाईल. आता सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप सोडवत चला. कीर्ती शुभच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर बसते आणि कीर्ती कोणत्याही एका कोपऱ्यावर बसलेली आहे. आता कीर्ती कोणत्याही एका कोपऱ्यावर बसलेली आहे आणि कीर्ती शुभच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर बसते म्हणलेलं आहे. आता मी या ठिकाणी समजा या ठिकाणी घेतलं मी शुभ, कुठूनही चालू करू शकता, इथं इथं किंवा इथं. शुभ मी या ठिकाणी घेतलं. शुभची ही डावी बाजू आहे. शुभच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर कीर्ती बसलेली आहे आणि कीर्ती ही कोणत्याही मध्यभागामध्ये बसत नाही, म्हणजे ती बाजूवर बसते. तुम्ही इथं शुभ घेतलात तर शुभच्या डाव्या बाजूला कीर्ती कुठे येणार, 3ऱ्या स्थानावर, म्हणजे इथे येणार. कुठेही घेऊ शकता, एका ठिकाणाहून चालू करा फक्त. त्यानंतर कनक परीच्या उजवीकडे 2ऱ्या स्थानावर बसली आहे आणि परी कोणत्याही एका कोपऱ्यावर बसली नाही. आता परी कोणत्याही एका कोपऱ्यावर बसलेली नाही, म्हणजे या ठिकाणी परी येण्याची शक्यता नाही. परी या किंवा या ठिकाणी येणार आहे. काय म्हटलेलं आहे की परी ही जी आहे ती कनक परीच्या उजवीकडे 2ऱ्या स्थानावर बसलेली आहे. जी कनक आहे ती परीच्या उजवीकडे 2ऱ्या स्थानावर आहे. आता मी जर इथं परीला घेतलं तर उजव्या स्थानावर इकडे शुभ बसलेला आहे. मी परीला कोणत्या ठिकाणी घेणार, परीला मी या ठिकाणी घेणार. परीची ही उजवी बाजू, उजव्या बाजूला कोण बसलेला आहे, कनक बसलेला आहे. आता परी कोणत्याही एका कोपऱ्यावर बसली नाही, म्हणजे परी मध्यभागी बसलेली आहे. त्यानंतर परी कीर्तीच्या शेजारी बसलेली नाही. परी कीर्तीच्या शेजारी बसलेली आहे का नाही, म्हणजे परी इथं येऊ शकत नव्हती, इथं येऊ शकत नव्हती. आपण परीला या ठिकाणी घेतलं.
त्यानंतर सुमन लगेच चारूच्या शेजारी बसली आहे. सुमन कुठल्याच बाजूला अगदी मध्यभागी बसत नाही. सुमन ही चारूच्या शेजारी बसली आहे आणि सुमन कुठल्याच बाजूच्या मध्यभागी, म्हणजे सुमन इथं येणार नाही. सुमन इथं येणार नाही म्हणजे सुमनला आपण कुठे घेऊ शकतो, या ठिकाणी एक जागा शिल्लक आहे, इथे एक आहे आणि इथे एक शिल्लक आहे. पण सुमन लगेच चारूच्या शेजारी बसलेली आहे. जर मी इथं सुमनला घेतलं तर चारू शेजारी येणार नाही, इथं सुमनला घेतलं तर चारू शेजारी येणार नाही. मग मला सुमनला कोणत्या ठिकाणी घ्यावं लागेल, सुमनला या ठिकाणी घ्यावं लागेल, कारण इथं घेऊ शकत नाही कारण ती मध्यभागी बसत नाही. इथे येणार कोण, चारू येणार. त्यानंतर सुमन आणि श्लोकामध्ये फक्त 3 व्यक्ती बसले आहेत. आता सुमन या ठिकाणी आहे, 1 2 3 व्यक्ती जर सोडल्या किंवा इकडून 1 2 3 व्यक्ती जर सोडल्या, इथं कोण येणार आहे, श्लोक येणार आहे. सुमन आणि श्लोकमध्ये फक्त 3 व्यक्ती बसल्या आहेत. आता राहिलेली आहे शिवी. शिवीला कुठे घेणार मी, या ठिकाणी घेणार शिवी. स्टेप बाय स्टेप वाक्य तुम्ही वाचत चला, पुढे त्याची जोड लावत चला, तुमचे डायग्राम सुरुवातीलाच बरोबर येणार आहे. आता प्रश्न काय विचारलेला आहे की शिवीच्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण बसलेले आहे. शिवी कोणत्या ठिकाणी आहे, या ठिकाणी. त्याची उजवी बाजू ही आहे. मग शिवीच्या उजव्या बाजूला ही 1 नंबर आणि दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे, तर श्लोक बसलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आहेत मित्रांनो. या प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जेणेकरून पेपरमध्ये तुम्हाला अवघड जाणार नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिल्या शब्दाशी असा संबंध आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा म्हटलेला आहे. ट्रेनचा संबंध ट्रकशी आहे, तर कारचा संबंध कशाशी आहे, रस्त्याशी आहे. यानंतर विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये TEA बरोबर 23 SKY 52 असे लिहिले जाते, तर त्याच भाषेमध्ये JAM कसा लिहिला जाईल म्हटलेला आहे. जेचे आपण अल्फाबेटिकल प्रमाणे जर बघितलं तर इथे 10 नंबर येणार, जेचा एचा 1 नंबर येणार आणि एमचा नंबर किती येणार आहे 13. या सगळ्यांची बेरीज करा, किती येणार आहे 24. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एकाच ठोकळ्याच्या 3 वेगवेगळ्या स्थिती दर्शविल्या आहेत. 6 दर्शविणाऱ्या बाजूच्या विरुद्ध कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात, 6 दर्शविणाऱ्या बाजूच्या विरुद्ध म्हटलेलं आहे. 6च्या विरुद्ध कोण कोण येऊ शकणार नाही ते अगोदर सर्च करा. आता 6 सोबत 3 आणि 2 आहे, म्हणजे विरुद्ध येणार नाही. परत 4 आहे, ते पण येणार नाही. 5 आहे, ते पण येणार नाही. म्हणजेच विरुद्ध कोण येईल, 1 येईल. ऑप्शन नंबर 3 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे भागाकार आणि भागाकार म्हणजे अधिक, तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर असेल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी मी 3 नंबरचं समीकरण घेणार आहे. मग हे कसं होईल, 108 अधिक म्हणजे वजा म्हणलेलं आहे, 108 वजा 3. इथं काय आहे, वजा म्हणजे गुणाकार म्हणलेला आहे, म्हणजे गुणाकारामध्ये 36, गुणाकार म्हणजे भागाकार म्हणलेला आहे, भागाकारामध्ये 6. त्यानंतर भागाकार म्हणजे काय म्हटलेलं आहे, अधिक 15 बरोबर किती यायला हवं, 105. त्यानंतर आता हे सॉल्व करूया. आता 108 जशास तसं 3 आणि 36चा गुणाकार करा, हे किती येणार आहे 108. भागाकारामध्ये 6 अधिक 15 बरोबर 105. या ठिकाणी 108 वजा 6ने जर आपण भाग दिला तर भाग किती जाणार आहे, 18चा अधिक 15. याची वजाबाकी करा, हे किती येणार आहे 108 जशास तसं. हे वजा 18 अधिक 15 किती येणार आहेत, वजा 3. मग 108 मधून 103 गेले, किती राहिले 105. म्हणजे जो 3 नंबरचा पर्याय आहे तो काय आहे, बरोबर आहे. आणि गणिताचे प्रश्न सोडवत असताना मॅथ रिझनिंगचे तुम्ही सुरुवातीला अशा प्रकारे 4 नंबरचा ऑप्शन घ्या, त्यानंतर 2 नंबरकडे जा, त्यानंतर 3 नंबरकडे जा आणि नंतर शेवटी 1 नंबरला जा. या दोन्हीपैकी तुमचं उत्तर असेल जास्तीत जास्त, नाहीतर हे 3. सोडवत असताना असंच ट्राय करा, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल.
दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. बेडूकचा संबंध टेडपोलशी आहे, तर कीटकचा संबंध कशाशी आहे, तर जो कीटकाचा संबंध आहे अळ्याशी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये स्क्वेअरला UQSERA आणि सर्कलला RICELC असे लिहिले जाते. त्याच भाषेत EQUATE कसे लिहिले जाईल म्हटलेलं आहे. कशासाठी म्हटलेलं आहे, EQUAT आणि E साठी म्हटलेलं आहे. काहीच करायची गरज नाही आहे, या ठिकाणीच इथल्या इथं बदल करायचा आहे. आता तुम्ही स्क्वेअरमध्ये जर निरीक्षण केलात तर U आणि Q घेतलेला आहे, म्हणजे आता आपण या ठिकाणी काय घेणार, U आणि Q घेणार. त्यानंतर बघा SE घेतलेला आहे, म्हणजे पहिलं आणि शेवटचं घेतलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी काय येणार, E आणि A येणार. त्यानंतर काय घेतलेलं आहे, RA, म्हणजे इथल्या इथंच घेतलेलं आहे, म्हणजे इथं काय येणार, T आणि A येणार. आता हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बघा, UQEETA ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे, म्हणजेच 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे, याचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यानंतर पुढील प्रश्न, L, M, N, O, P, Q आणि R पूर्वेकडे तोंड करून एका ओळीत बसले आहेत. आता पूर्वेकडे तोंड करून बसलेले आहेत असं म्हटलेलं आहे. L, M, N, O, P, Q आणि R पूर्वेकडे तोंड करून बसलेले आहेत. आता हे अशा पद्धतीने येणार, अशा प्रकारे हे पूर्वेकडे तोंड करून बसलेले आहेत. किती जण आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 जण आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजे यांची तोंड अशी पूर्वेकडे आहेत, या दिशेने बघत आहेत. हे काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, O यांच्या उजवीकडे लगेच बसली आहे. Q हा पंक्तीच्या एका टोकाला बसतो आणि P त्याच्या लगेच उजव्या बाजूला बसतो. आता Q हा पंक्तीच्या एका टोकाला बसतो म्हटलेला आहे. जर मी Q या ठिकाणी घेतला तर त्याच्या उजव्या बाजूला येणार आहे का, नाही, कारण उजव्या बाजूला कोणच येणार नाही. मग मी Q या ठिकाणी घेतलेला आहे. Q हा पंक्तीच्या एका टोकाला बसतो आणि P लगेच त्याच्या उजव्या बाजूला बसतो, म्हणजे P या ठिकाणी येणार आहे, बरोबर. O हा यांच्या उजवीकडे लगेच बसलेली आहे. O कुठं बसलेली आहे, यांच्या लगेच उजवीकडे बसलेली आहे. Q हा पंक्तीच्या एका टोकाला आणि P त्याच्या लगेच उजव्या बाजूला. L, M आणि N मध्ये बसतो. L कुठं बसतो, M आणि N मध्ये. आता L जो आहे तो M आणि N मध्ये, म्हणजे हे 4 अशा पद्धतीने येणार आहेत, M, L, N, O. त्याला मी इथं मांडू शकते का, तर हो, M, L, N आणि O. आता शेवटी शिल्लक कोण राहिलेला आहे, R राहिलेला आहे, तो R या ठिकाणी येणार आहे. पंक्तीच्या उजव्या टोकाला कोण बसलेला आहे, R बसलेला आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे, तर 400 आणि 410 याच्यामधला जर तुम्ही फरक घेतला तर तो येणार आहे 10चा. त्यानंतर 410 आणि 25 यामध्ये येणार आहे 15चा. परत हे 425 आणि हे 450, इथे कितीचा फरक येणार आहे, 25चा फरक येणार आहे. त्यानंतर 450 आणि 490 या ठिकाणी 40चा फरक येणार आहे. फरकातला फरक घ्या, या ठिकाणी फरक येणार 5चा, या ठिकाणी येणार 10चा, या ठिकाणी कितीचा फरक येणार आहे, 15चा. जे पुढे येणारा फरक कितीचा येणार आहे, 20चा. 40 आणि 20 किती, 60, म्हणजे 60चा या ठिकाणी फरक यायला हवा. आता 490 मधून 60 आपण वजा केले तर किती येणार आहेत, 550, ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, फरकातला फरक घ्या, कधीही तुमचं उत्तर चुकणार नाही. जास्तीत जास्त प्रश्न तर फरकानेच सुटत असतात अशा प्रकारचे. यानंतर पुढील प्रश्न आहे, असा पर्याय निवडा जो वरील आकृतीत अंतर्निहित आहे म्हटलेला आहे. तर जो अंतर्निहित आहे तो हा भाग अंतर्निहित आहे, तुम्ही निरीक्षण करून बघू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, नातेसंबंधावरील. नातेसंबंधावरील प्रश्न कशा प्रकारचे विचारलेले आहेत, आत्तापर्यंत तुम्हाला एक आयडिया आलेली असेल की जे हे चिन्ह आहेत, या चिन्हांना त्यांनी आई वडील असे नाव दिलेले आहे आणि त्यानुसारच प्रश्न विचारलेले जात आहेत.
सिंगल लाईन प्रश्न त्यांनी अजिबात विचारलेले नाहीत. आता इथं अँडचा अर्थ काय आहे? बहीण आहे. पर्सेंटेजचा अर्थ काय आहे? भाऊ आहे. डॉलरचा अर्थ काय आहे? आई आहे. आणि बरोबरचा अर्थ काय आहे? पिता आहे. आता हे सोडवत असताना $, म्हणजेच काय आहे? ए ही बीची आई आहे. ए ही कोण आहे? बीची आई आहे. त्यानंतर बी बरोबर सी. आता बरोबरचा अर्थ काय आहे? पिता. म्हणजे बी हा सीचा काय आहे? पिता आहे. या ठिकाणी पिता आहे बी हा सीचा. त्यानंतर सी अँड डी. अँडचा अर्थ आहे बहीण. म्हणजे सी ही बहीण आहे कोणाची? डीची. सीचा एशी संबंध काय? सी ही बहीण आहे डीची. सीचा एशी संबंध काय? सीचे बी हे पिता आहेत. ही पित्याची आई आहे. म्हणजे सीचा संबंध विचारलेला आहे. एचा विचारलेला आहे का? नाही. कोणाचा? सीचा. मग सी ही कोण आहे? नात आहे ना एची. आणि जर एचा संबंध विचारला असता शीशी तर आजी आली असती सीची एक. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे नात. त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायापैकी अशा आकृतीची निवड करा जी खालील शृंखलेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जी आकृती येणार आहे ती ऑप्शन नंबर 2 मधील येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी संख्या मालिकेमध्ये दिलेल्या आहेत 133, 156, प्रश्नार्थक चिन्ह 202, 225 आणि 248 दिलेला आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की फरक घ्या, फरकाने प्रश्न सुटत असतात. त्याच्यामुळे आता या ठिकाणी 133 आणि 156 मध्ये कितीचा फरक आहे? तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 23चा फरक आहे. परत ह्या शेवटी फरक घ्या तुम्ही, तर या ठिकाणी पण 23चा फरक येतो. या ठिकाणी पहा, या ठिकाणी पण 23चा फरक येतो. म्हणजे इथं जी संख्या येणार आहे या संख्येमध्ये आणि या संख्येमध्ये कितीचा फरक असणार आहे? 23चा फरक असणार आहे. आता 133 मध्ये 23 प्लस केले, 156 प्लस 23 करा. 156 प्लस 23 करा. 6 आणि 3 किती? 9. हे 5 आणि 2 किती? 7. 81 म्हणजे 179 येणार आहेत. ऑप्शन नंबर किती येणार आहे? 3 नंबरचा ऑप्शन येणार आहे. यानंतर आरशातील प्रतिमा निवड म्हटलेला आहे. आरशातील प्रतिमा निवडत असताना या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 येणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे अक्षरसमूह निवडा. आर नंतर हे बघा टी दिलेला आहे, टी नंतर यू व्ही नंतर एक्स वाय झेड या ठिकाणी येईल कारण +2 केलेला आहे. त्यानंतर ए ई दिलेला आहे म्हणजेच किती केलेले आहेत? +4 केलेले आहेत. त्यानंतर +4 त्यानंतर +4 म्हणजे इथे किती येणार आहेत? झेड नंतर क्यू येणार आहे. +2 +4 आता +6 केलेले आहेत. +6 केल्यानंतर येणार आहे एन, झेड क्यू एन. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण गणितावरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, एक व्यक्तीने 8 किलोमीटर अंतर 4 किलोमीटर प्रति तास वेगाने कापले, 12 किलोमीटर अंतर 3 किलोमीटर प्रति तास वेगाने कापले आणि 18 किलोमीटर हे अंतर 2 किलोमीटर प्रति तास वेगाने कापले. एकूण प्रवासात त्याचा सरासरी वेग किती आहे? 2 दशांश स्थानापर्यंत बदल म्हटलेला आहे. आता जे अंतर आहे त्याची बेरीज करा आणि जो वेग आहे त्याची बेरीज करा. 8 किलोमीटर त्यानंतर 12 किलोमीटर त्यानंतर 18 किलोमीटर म्हणलेलं आहे. एकूण किती येणार आहे? 38. याच्यानंतर हे ते किती म्हणलेलं आहे? 4 किलोमीटर प्रति तास वेग, त्याच्यानंतर 3 किलोमीटर प्रति तास वेग आणि त्याच्यानंतर 2 किलोमीटर प्रति तास वेग. आता 4 किलोमीटर प्रति तास म्हणजे हे 2 तास, त्याच्यानंतर इथं 4 तास आणि इथं 9 तास. यांची एकूण बेरीज करा. हे किती येणार? 15 येणार. आता 15 ने 38ला भाग द्या, तुमचं उत्तर येईल 2.53 किलोमीटर प्रति आवर. यानंतर पुढील प्रश्न आहे,
एका वर्गातील सर्व 60 विद्यार्थी गणिताच्या परीक्षेला बसले आहेत. 25 विद्यार्थ्यांना सरासरी 96 गुण मिळाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना सरासरी 84 गुण मिळाले आहेत. तर संपूर्ण वर्गाचे सरासरी गुण काय म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना विद्यार्थी किती आहेत, एकूण 60 आहेत. त्यापैकी 25 विद्यार्थ्यांना किती आहेत, 96 आहेत. यांचा गुणाकार करा, तो येईल 2400. त्यानंतर उर्वरित आता 25 होते किती, 60 मधून गेले 25, शिल्लक किती राहिले, 35 विद्यार्थी शिल्लक राहिले. मग राहिलेल्या 35 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती आहेत, 84 गुण मिळालेले आहेत. याचा गुणाकार येणार आहे 2940. आता यांची बेरीज करा. बेरीज केल्यानंतर येणार आहे 5340. एकूण किती विद्यार्थी आहेत, 60. मग 5340ला 60ने भाग द्या, किती येणार आहेत, 89. संपूर्ण वर्गाचे सरासरी गुण किती आहेत, 89 आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 124 मीटर आणि 116 मीटर लांबीच्या 2 ट्रेन आहेत. अनुक्रमे 28 किलोमीटर प्रति तास आणि 44 किलोमीटर प्रति ताशी वेगाने एकमेकांकडे जात आहेत. त्या भेटल्यावर एकमेकांना ओलांडायला किती वेळ लागेल असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 124 आणि 116 मीटर लांबीचे आहेत, एकमेकांकडे जात आहेत. मग 28 आणि हे 44, कारण ही अशी जात आहे आणि ही इकडे अशी येत आहे, एकमेकांकडे जात आहेत. यांची बेरीज करा, हे किती येणार 240, हे किती येणार 72. गुणाकारामध्ये इथे दिलेलं आहे किलोमीटर प्रति तास, उत्तरामध्ये दिलेले आहेत सेकंद. मग 18 छेदस्थानी 5 करा. आता 18 × 18, 18 चोक 72. परत इथे 4ने भाग द्या, 60 येईल. 5ने भाग द्या, किती येणार 12. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे 12 सेकंद, ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, रवीकडे केक आहे जो 6 सेंटीमीटर त्रिज्येच्या गोलाच्या आकारात आहे. मग त्याने ते चॉकलेटमध्ये बुडवले व फ्रीजरमध्ये ठेवले. काही वेळाने त्याच्या लक्षात आले की चॉकलेटने केकच्या वर 2 सेंटीमीटर जाडीचा थर तयार केला आहे. चॉकलेटमध्ये केक बुडवल्यानंतर त्याच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळात किती टक्के बदल होतो असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा, तर हा प्रश्न सोडवत असताना याचं सूत्र आहे 4πr². 4 गुणाकारामध्ये 22 छेदस्थानी 7, गुणाकारामध्ये 6 सेंटीमीटर त्रिज्येचा म्हणलेला आहे. 6r² म्हणजे आपण इथं 36 घेऊया, कारण 6 × 6 केला तरी 36च येणार आहे. त्यानंतर बरोबर 2 दिलेले आहेत म्हणून या ठिकाणी पण घ्या. दुसरा आहे 2 सेंटीमीटर जाडीचा थर तयार केलेला आहे, बरोबर 4 गुणाकारामध्ये 22 छेदस्थानी 7 गुणाकारामध्ये अगोदर होता 6 सेंटीमीटर त्रिज्येचा, त्याच्यामध्ये 2 सेंटीमीटरचा, म्हणजे 6 + 2 किती झाले 8. आता 8r² आपण 8 लिहा किंवा 8 गुणाकारामध्ये 8 लिहा किंवा 8चा वर्ग लिहा 64. मी या ठिकाणी 8चा वर्ग लिहिते. आता कॅन्सल काय होणार आहे ते पहा. तर हे 4 हे 22/7, हे 4 हे 22/7 कॅन्सल झालं. या ठिकाणी काय राहिलं 36, या ठिकाणी काय राहिलं 64. तर आता याला संक्षिप्त रूप द्या, काय येणार, या ठिकाणी 9 येणार, या ठिकाणी किती येणार 16. याच्यामधला फरक घ्या, तो कितीचा आहे 7चा, म्हणजे 7 9 ही 9 छेदस्थानी लिहा, 7 वरी ठिकाण फरक लिहा आणि गुणाकारामध्ये 100 करा. आता असं केल्यानंतर 700 छेदस्थानी 9 येईल आणि 700 छेदस्थानी 9 आल्यानंतर त्याला जर तुम्ही भाग दिला या 700 छेदस्थानी 9ला, तर तुमचं उत्तर येणार आहे 77.78%, ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे लताने 2160 रुपयांना 2 पंखे विकत घेतले. एक पंखा 15% नफ्याने आणि दुसऱ्याला 9% तोट्याने विक्री केल्यावर त्याला संपूर्ण व्यवहारामध्ये नफा किंवा तोटा होत नाही. प्रत्येक पंख्याची खरेदी किंमत शोधा म्हणलेला आहे. म्हणजे त्याला नफा पण झाला नाही पाहिजे आणि तोटा पण झाला नाही पाहिजे. मी या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 घेत आहे. 810 गुणाकारामध्ये 15% नफ्याने म्हणलेले आहे. 810चे 15% काढा, ते येणार 243 छेदस्थानी 2 येईल, म्हणजे 121.5 येईल हे. त्याच्यानंतर 1350 9% तोटा म्हणलेला आहे, याचे 9% काढा 1350चे, हे किती येणार 121.5. म्हणजे हे समान आलं का नाही, तर आलं ना, नफा ना तोटा या ह्याच्यामध्ये आलं.
म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, काही वस्तू ₹4,500 मध्ये खरेदी केल्या जातात. जर 1/3 वस्तू 15% तोट्याने विकले गेले तर उर्वरित मालाची विक्री किती टक्के नफ्यात करावी जेणेकरून संपूर्ण व्यवहारावर 20% नफा मिळेल म्हणलेला आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे, सॉल्व करा आणि उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर व्यापारी एखाद्या उत्पादनाच्या चिन्हांकित किमतीवर 20% सूट देतो. या दरात व्यापाऱ्यांनी घट केली आणि 36.5% सूट घेतली तर दोन्ही बजावट एकल बजावटच्या समान आहे म्हटलेलं आहे. 20% सूट म्हणजे 100 मधून 20 करा वजा किती येणार? 80. त्यानंतर 36.5ची सूट म्हणजे 100 मधून 36.5 वजा करा किती येणार? 63.5 येणार. छेदस्थानी किती येणार? 100 येणार. आता दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी 80 गुणाकारामध्ये 635 करा. छेदस्थानी 1 शून्य वाढवा कारण इथला आपण दशांश चिन्ह काढून टाकला. आता हे जर तुम्ही सॉल्व केलं तर सरळ सरळ यांचा गुणाकार करा आणि छेदस्थानी 100 घ्या, काटाकाटी करू नका. हे किती येणार आहे? 50.8 घ्या किंवा इथं सॉल्व करा. 50.8 आल्यानंतर 100 मधून हे 50.8 वजा करा किंवा हे या पद्धतीनेही सोडवू शकता. 2 येणार आहे एकक स्थानी. 2 जर तुम्ही पाहिलं ऑप्शनमध्ये तर एकाच ऑप्शनमध्ये आहे म्हणजेच 49.2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर किती आहे? तर ऑप्शन नंबर आहे 1. त्यानंतर खालील मूल्य शोधा. आता या ठिकाणी सरळ रूप त्यावरील प्रश्न आहे. मित्रांनो, असे प्रकारचे प्रश्न सोडवत असताना अतिशय सावकाश सोडवायचे, घाई अजिबात करायची नाही. 95 वजा 144 दिलेला आहे. भागाकारामध्ये 12 दिलेला आहे. या ठिकाणी ऑफ दिलेला आहे. त्यानंतर 12 वजा 4 हा कंसबंद आहे. त्यानंतर वजा कंसामध्ये आहे 3 वजा 17 वजा 10 आणि हा कंसबंद आहे. आता या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सोडवत चला. हे 95 जशास तसं घ्या, वजा जशास तसं 144 भागाकारामध्ये 12 ऑफ 12 वजा 4 आहे. अगोदर हा कंस सोडवून घेऊया. या ठिकाणी 3 वजा 17 आणि वजा 10 आहे. आता हे सोडवलं तर या ठिकाणी किती येणार आहे? 24 येणार आहे. 24 आल्यानंतर या ठिकाणी 95 वजा 144 मी घेतलेला आहे. 12 ऑफ 12 अगोदर ऑफचं सोडवायचं. 12 ऑफ 12 म्हणजे किती? 12 गुणाकारामध्ये 12 ऑफचा अर्थ गुणाकार असतो. हे किती येणार? 144 वजा कंसामध्ये हे वजा 4 आहे. या ठिकाणी वजा 4 आणि या ठिकाणी पण वजा कंसामध्ये वजा 24 आहे. हे सोडवल्यानंतर म्हणजे इथे किती येणार? अधिक 24 येणार आहे. मग या ठिकाणी 95 वजा 144ने 144ला भाग दिला किती येणार? 1. आता हे वजा आणि वजा 4 अधिक 4 आणि हे अधिक 24 हे किती झाले? 28 म्हणजे 1 अधिक 28 किती झाले? हे 29. इथं 95 होते. 95 वजा 29 जर तुम्ही केलात तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3 66. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक मोबाईल फोन ₹15,500ला खरेदी केला होता. त्याचे मूल्य दरवर्षी 20%च्या दराने घसरते. 2 वर्षांनी त्याचे मूल्य शोधा म्हटलेलं आहे. तर 15,500ला खरेदी केला होता. घसरते म्हणजे कमी होते. 80% दराने म्हटलेलं आहे. 100 मधून 20 वजा करा, 20% दराने 100 मधून 20 वजा करा, 80 येणार. 2 वर्षांनी म्हटलेलं आहे म्हणून हे 2 वर्षांनी करा. आता हे 2 आणि हे 2 शून्य कॅन्सल. हा इथला 1 आणि हा इथला 1 गुणाकार केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 9,920. ऑप्शन नंबर 1 येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 10% चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षात ₹1,00,000ची मूळ रक्कम किती रुपयामध्ये वाढली पाहिजे? व्याज वार्षिक चक्रवाढ आहे असं म्हटलेलं आहे. 1,00,000ची मूळ रुपये किंमत म्हटलेलं आहे. 1,00,000 10% चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात म्हणजे हे कसं येणार? 110 छेदस्थानी 100 गुणाकारामध्ये 110 छेदस्थानी 100
गुणाकारामध्ये 110 छेदस्थानी 100. आता हे सोडवत असताना या ठिकाणी 1 2 3 4 5 हे 2 आणि या ठिकाणचा 1 5 हा परत इथला 1 आणि हा परत इथला 1. 11चा घन तुम्हाला यासाठी यायला हवा. तो किती येतो? 11चा घन आहे 1331 आणि हे वरचे 2 शून्य जशास तसं. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 1,33,100. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 गाड्या, एक 185 मीटर लांबीची आणि दुसरी 175 मीटर लांबीची समांतर रुळावर विरुद्ध दिशेने धावत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्याचा वेग अनुक्रमे 80 किलोमीटर तास आणि 64 किलोमीटर प्रति तास आहे. तर एकमेकांना ओलांडायला किती वेळ लागेल असं म्हटलेलं आहे. अशाच प्रकारचा प्रश्न आपण 3 नंबरचा केला. या ठिकाणी 185 प्लस करा 175, छेदस्थानी वेग 80 आहे आणि हा आहे 64. तर याची बेरीज केल्यानंतर येणार आहे 360, छेदस्थानी आहे 144. गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5 करा, कारण किलोमीटरचा आपण मीटर प्रति सेकंदमध्ये करत आहोत. आता इथं 18 8 44. त्यानंतर परत हे सोडवल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 9 सेकंद, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील प्रश्न, ए आणि बी मिळून एक काम 24 दिवसात करू शकतात. ए हा बी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे, तर एकटा बी किती दिवसात काम करेल म्हटलेलं आहे. ए आणि बी हे दोघं जण आहेत. या ठिकाणी ए हा बी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. ए हा बी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. 24 दिवसात मिळून करतात. यांची कार्यक्षमता 2 + 1 करा 3. 24 त्रिक किती झालं? 72. हे एकूण काम आलं, आपलं एकूण काम मिळालं. तर बी एकटा किती दिवसात? बी एका दिवसामध्ये 1, जे 72ला जर 1ने भाग दिला तर 72च येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, यम आणि एन मिळून 18 दिवसात, एन आणि पी मिळून 26 दिवसात आणि यम आणि पी 14 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. प्रत्येकजण एकत्रितपणे काम करून काम किती दिवसात पूर्ण करतील म्हटलेलं आहे. तर यम आणि एन मिळून 18 दिवसात, एन आणि पी मिळून 26 दिवसात, यम आणि पी मिळून 14 दिवसात. आता यांचा लसावी घ्या, तो येणार आहे 1638. या ठिकाणी येणार एका दिवसाचं काम 91, या ठिकाणी 63, या ठिकाणी 117 येणार. आता या तिघांची बेरीज करा, येणार 271. जो आलेला आपलं एकूण काम आहे त्याला याने भाग द्या आणि गुणाकारामध्ये 2 करा. गुणाकारात 2 का करायचं? कारण हे दोघांनी मिळून काम केलेलं आहे आणि आपणाला प्रत्येकजण एकट्याचं विचारलेलं आहे, त्याच्यामुळे तसं करायचं. तर याचं उत्तर येणार आहे 12 दिवस, ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, सर्वात लहान 3 अंकी संख्या ज्याला 17ने भाग जाईल. आता 17च्या पटीतील जर आपण सगळ्यात लहान 3 अंकी बघितलं तर 102 येणार आहे. त्यानंतर सर्वात लहान 2 अंकीसाला ज्याला 34ने भाग जाईल, 2 अंकी म्हणजे 34ची दुप्पट करा, किती येणार आहे? 68 येणार आहे. असा लसावी शोधा म्हणलेला आहे. त्यांचा लसावी घेतला तर तो येणार आहे 204, ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर एच आपल्या उत्पन्नामधून 1/3ची बचत करतो. बचत किती करतो? 1 छेदस्थानी 3ची बचत करतो आणि 15,600 रुपये दर महिना खर्च करतो. तर त्याची दर महिना बचत किती असेल म्हटलेलं आहे. तर एच आपल्या उत्पन्नामधून 1/3ची बचत करतो आणि त्याचा महिना बचत किती असेल म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी 1 - 1/3 केला तर किती येणार आहे? 2 येणार आहे. म्हणजे 15,600ला जर तुम्ही 2ने भाग दिलात तर ते येणार आहे 7,800. यानंतर पुढील प्रश्न, जयच्या पेटीएम वॉलेटमध्ये त्याने प्रथम त्याची शिल्लक 20% आणि नंतर 25%ने वाढवली, तर प्रारंभिक शिल्लकच्या तुलनेत शिल्लक वाढीची टक्केवारी शोधा म्हटलेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. सुरुवातीला काय म्हटलेलं आहे? 20%. आपल्याला 500चा काहीही संबंध नाही. 20% वाढली म्हणजे 120, नंतर 25% म्हणजे 125, छेदस्थानी काय? 100, 25 + 100, 25 × 5 = 125. परत इथं 4ने भाग द्या, 4 × 3 = 12. यांचा गुणाकार केला तर किती येणार आहे? 150. म्हणजे 100च्या वर 50 आले, म्हणजेच वाढ किती झाली? 50% झाली, ऑप्शन नंबर 2.
यानंतर पुढील प्रश्न, जर पहिल्या संख्येची 20% ही दुसऱ्या संख्येच्या 1/3 बरोबर आहे तर दुसऱ्या संख्येचे पहिल्या संख्येशी गुणोत्तर काढा म्हटलेलं आहे. पहिली संख्या माहिती आहे का कोणती आहे? नाही. x घ्या. पहिल्या संख्येची 20% म्हणजे 20 छेदस्थानी 100 बरोबर दुसरी संख्या y घेऊ. 1/3 बरोबर आहे. याला संक्षिप्त रूप द्या. 1 छेदस्थानी 5 येईल. x गुणाकारामध्ये 1/5 बरोबर y गुणाकारामध्ये 1 छेदस्थानी 3. आता जर आपण x छेदस्थानी y घेतलं तर काय येणार आहे? 3 छेदस्थानी 5 म्हणजे हे 3 5 येईल. पण विचारलेलं काय आहे? दुसऱ्या संख्येचे पहिल्या संख्येची. दुसऱ्या संख्येचे पहिल्या संख्येशी म्हणजेच 5 3. ऑप्शन नंबर 1 फसण्याची जास्त शक्यता आहे. 3 5 पण ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेला आहे. पण दुसऱ्या संख्येचं पहिल्या संख्येशी म्हणलेलं आहे म्हणून 5 3 येणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न जो 18 नंबरचा आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की 2 प्रश्न रिझनिंगचे आणि 2 प्रश्न मॅथचे मी तुम्हाला देणार आहे. यानंतर 19 नंबरचा प्रश्न, 5, 10 आणि 17चे चौथे गुणोत्तर किती आहे? समजा तुम्हाला गुणोत्तर काढायचं आहे तर गुणोत्तर काढत असताना 5 छेदस्थानी 10 घ्या बरोबर 17 छेदस्थानी x घ्या. आता x गुणाकारामध्ये 5 होईल, 10 गुणाकारामध्ये 17 होईल. हे 5 गुणाकारामध्ये इकडे येऊन भागाकार होईल. 5ने भाग दिल्यानंतर इथे 2चा भाग, 17 दुने किती? 34. ऑप्शन नंबर 3 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, वायु के एकार्थी शब्द से निम्न वाक्य की पूर्ति कीजिए. सारे विशाल पेड़ डैश डैश से गिर पड़े. तो सारे विशाल जो पेड़ थे प्रभंजन से गिर पड़े. आगे का सवाल है, जिसे पान करने से अमर हो जाए, ऊपर दिए गए वाक्यांश के लिए एक शब्द क्या होगा? तो अमृत से कहते हैं अमृत. निम्नलिखित में से शुद्ध वाक्य क्या है? तो अब तुम मैं को बेवकूफ़ नहीं बना सकते, ये अशुद्ध है. अब तुम मुझे बेवकूफ़ नहीं बना सकते, अब तुम मुझे बेवकूफ़ नहीं बना सकते, यही सही आएगा. इधर देखिए बेवकूफ़ दिया है तो यही अशुद्ध आएगा और शुद्ध 3 नंबर का आएगा. झूठ बोलना पाप है. उपरोक्त वाक्य में रेखांकित पद बदलकर लिखिए. कहा है झूठ बोलना पाप है, दूसरों को हानि पहुंचाना. निम्न वाक्य में रेखांकित अंश के स्थान पर सब उपयुक्त विकल्प कौन सा होगा? बात बात में इस तरह झगड़ना लड़ना ठीक नहीं है, तो लड़ना झगड़ना ठीक नहीं है. नीचे दिए गए वाक्यांश के लिए सार्थक शब्द बताइए. रात और संध्या के बीच का समय. रात और संध्या के बीच का समय कौन सा होता है? तो उसे कहते हैं गोधूली. निम्नलिखित विकल्पों में से उल्लू सीधा करना मुहावरे का अर्थ क्या है? तो स्वार्थ सिद्ध करना, यही अर्थ है. निम्न मुहावरे को पूर्ण कीजिए. हाथ की डैश डैश बनना, तो हाथ की क्या? कठपुतली बनना. इसके आगे का सवाल है, निम्नलिखित में से शुद्ध वाक्य कौन सा है? भगत सिंह का राष्ट्र आभारी है. आकाश जानता है कि शायद उसका भिन्न मित्र सो रहा है, उसका सौंदर्य कभी कम न होगा, तो यही शुद्ध वाक्य है, उसका सौंदर्य कभी कम न होगा. निम्न में से किस वाक्य में खल के सही पर्यायवाची शब्द का प्रयोग हुआ है? नयन अत्यंत दुष्ट है. दुष्ट यही शब्द जो है वो खल का पर्यायवाची शब्द है. आगे का सवाल है, डैश डैश उत्पादक और उपभोक्ता को संपर्क में लाता है. उपरोक्त वाक्य में रिक्त स्थान की पूर्ति निम्न में से उपयुक्त शब्द द्वारा कीजिए. तो विज्ञापन उत्पादक और उपभोक्ता को संपर्क में लाता है. विकल्पों में दिए गए समानार्थी शब्दों में से भिन्न वाक्य के लिए सर्वोचित शब्द का प्रयोग करके रिक्त स्थान की पूर्ति कीजिए. पांडुपुत्र अर्जुन डैश डैश निशानेबाज वीर था. तो पांडुपुत्र अर्जुन जो था अद्वितीय निशानेबाज वीर था. दिए गए विकल्पों में से कौन सा शब्द निम्नलिखित वाक्य में रेखांकित शब्द का पर्यायवाची नहीं है? मदमस्त हाथी अपनी ही धुन में चलते हैं, तो पर्यायवाची नहीं है हाथ. कर्म के आधार पर क्रिया के 2 भेद है. कर्म के आधार पर जो 2 भेद है वो है अकर्मक और सकर्मक.
निम्नलिखित में से कौन सा वाक्य संज्ञा के प्रयोग की दृष्टि से है? तो वाक्य है, वार्धक्य मानव जीवन के विकास का अंतिम चरण है। आगे एक पैराग्राफ है, निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। मानव जीवन सुख और दुख का मिला जुला डैश डैश होता है। तो जो मानव जीवन है सुख और दुख का मिला जुला रूप होता है। डैश डैश रहेगा तो उसका जीवन नीरस हो जाएगा। तो इसके लिए सही है, संघर्षशील रहेगा तो उसका जीवन नीरस हो जाएगा। मित्रांनो, याच्या पुढचे ऑप्शन इथं आलेले नाही आहेत. तर अशा प्रकारे आज आपण SSC GDचा 2 फेब्रुवारी 2023 शिफ्ट 2मध्ये झालेला पेपर पाहिलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.